नमस्कार, मी दीपक पळसुले. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छावणी नावाचं गाव दुष्काळात जनावरांसोबत माणसाच्या मदतीलाही धावून आलं. मात्र ज्या माणसांनी हे गाव वसवलं ते छावणी चालक सध्या कर्जबाजारी झालेले दिसत आहेत. शासनानं छावणी चालकांचे 3 महिन्यांचं बिल दिलेलं नाहीये, त्यामुळे छावणी चालकांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. कलेक्टर साहेबांनी त्यासाठी 5-5 लाख रुपये डिपॉझिट बी ठेवले घेऊन त्यांनी आम्हाला महिन्याला बिल काढू असं आश्वासन दिलं होतं. तर आता 3 महिन्याचं बिल बाकी. आणखी मी खाजगी सावकाराकडून काही पैसे काढले, पाहुणारावळ्याचे उष्ण काही पैसे आणले, तर पैसेवाले खूप त्रास देतात. आता रोज फोन करते, तर आम्हाला फोन बंद करून गाव सोडून जायची वेळ आली. दुष्काळात जनावरांसोबत माणसांना ज्या छावणीनं आधार दिला त्या छावणी चालकांची सध्याची ही परिस्थिती. दुष्काळी बीडमध्ये मागील वर्षी 276 छावण्या सुरू झाल्या. 3 लाखांपेक्षा जास्त जनावरांनी यात आधार घेतला. माणसांनीही छावणीतच आपले संसार थाटले. छावणी चालू करण्यासाठी छावणी चालकांनी 5 लाखांचं डिपॉझिट जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केलं आणि खिशातला पैसा जनावरांच्या चारा पाण्यासाठी लावला. पण काही दिवसातच शासनानं छावणीसाठी पैसे देणे बंद केलं. एकट्या बीड जिल्ह्यात 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम लाल फितीत अडकल्यानं छावणी चालक आता कात्रीत सापडलेत. ऊस इतका महाग झाला होता की छावण्या परवडणार नव्हत्या, तरी पण आम्ही तेवढ्या परिस्थितीमधून लोकांना सांभाळलं. आमचा तोटा झाला, नफा झाला, आम्ही न बघता जनावरांसाठी आम्ही चारा आणून घातला, जनावरांना दिला. पण हे सरकारने असे चालले की इतकी आम्ही मेहनत करून सुद्धा आमचे पैसे वेळेवर दिले नाही. जिल्ह्यामध्ये जवळपास 270च्या आसपास ते 300च्या आसपास छावण्या असताना त्यांचा मोबदला गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी रखडून ठेवलाय. पैसे इथं 1 महिन्याचे पडलेले आहेत. 1 महिन्याचे पैसे जवळपास 3 महिन्यापासून इथं येऊन निधी पडलेला आहे. फक्त मुख्यमंत्री साहेबाचा स्टे असल्यामुळे पैसे वितरित होत नाहीत. आणि आता आमची अशी मागणी की आमचे पूर्ण पैसे त्यांनी द्यावेत, कारण आमच्या सावकाराचे आणि पाहुण्या रावळ्याचे उधार पैसे घेऊन आम्ही छावण्या चालवित होत आणि कशा तरी पद्धतीने आम्ही हे जनावर जगवायचं काम केलं. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वरुणराजानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची जनावरं घराकडे परतली. आता छावण्या बंद होऊन 3 महिने उलटलेत. मात्र छावणी चालकांची बिलं काही निघाली नाहीयेत. कोणी सावकाराकडून तर कोणी नातेवाईकांकडून कर्ज घेऊन छावणीत पैसा लावला होता. काहींनी उधारीवर चारा पाण्याची व्यवस्था केली होती. आता हे पैसे फेडायचे कसे हा प्रश्न छावणी चालकांना पडलाय. छावण्या बंद होऊन 2-2.5 महिने झाले. बंद होण्याच्या अगोदर 3 महिन्याचं बिल राहिलेलं आहे. म्हणजे टोटल असे 5 महिने झाले बिल नाही भेटले. शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे द्यायचे राहिले, शेण जे उचललं त्यांचे पैसे द्यायचे राहिले, जे टँकरवाला पाणी आणत होता त्यांचे पैसे द्यायचे राहिले, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे द्यायचे राहिले. हे रातचं ना दिवसा झोप आहे ना आम्हाला, कारण की हे रोज सकाळ दिवस निघला की फोन लावते, काय झालं आमच्या पैशाचं. सरकारकडून कळत आहे आम्हाला, मुख्यमंत्री साहेबांनी सही केली 2 दिवसात भेटणार आहेत, पण अजून काय पैसा भेटाना. असं कारण असं झालंय की गावाकडे राहावा का कुठं जाऊन फाशी घ्यावा. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील छावणीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यानंतर चौकशी समिती नेमून छावणी चालकांचे पैसे थांबवले गेले. आता समितीचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आल्याचं कळतंय. मात्र या अहवालावर काहीच कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे प्रशासनानं काय तो लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी छावणी चालक करतायत. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.